Okay, screen is visible to all. Screen is visible to all. Okay. आहे का screen visible? We have to start the example. That's why I'm asking. Yes, sir. Okay. So write down example based on the star and delta three-phase connected load. Clear? A balanced star connected inductive load, a balanced star connected inductive load of impedance 8 plus J6 ohm per phase is connected to balanced three-phase supply of 400 volt. Find line current. Find the line current, comma, line current, value of active and apparent power. Value of active and apparent power. Okay. Now see here, nobody will write. I will explain all these things. Okay. So what is given for us? See, कुठला लोड दिलेला आहे? It is a star connected load. आता impedance दिलेला आहे per phase. तो कसा लिहायचा बघा? It is denoted as ZPH. ओके. कसा दिलेला आहे? 8 plus J6. This 8 is called as, okay, हा जो 8 आहे त्याला मी काय म्हणतोय? It is nothing but the resistance. It is the resistance and this whatever J6, J नंतर जे दिलेला आहे त्याला तुम्ही काय म्हणणार? You can call it is nothing but the reactance. आलंय का सगळ्यांना लक्षात? मागच्या चॅप्टर मध्ये बरेचसे लोक विचारत होते हे काय असतंय. ओके. काय? हा जो रियल पार्ट आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? रेजिस्टन्स. आणि जो जे नंतर पार्ट आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? यू कॅन कॉल इट इज नथिंग बट दी रिएक्टन्स. आता इथं कुठला लोड दिलेला आहे? कुठला लोड दिलेला आहे? इंडक्टिव्ह लोड. बरोबर आहे. म्हणजे हा कुठला रिएक्टन्स असणार आहे? Someone mic is on, please off it. Whose mic is on? Please off it. रोल नंबर 67. कोण आहे रोल नंबर 67? कळत नाही तर लेक्चरला लक्ष नाही. Okay, this is nothing but the 8 plus J6. Okay, now see what I have to do. I have to find its magnitude. तर कसं फाइंड आउट करणार बघा? How to find out? ZPH is equal to बघा under root this 8 square plus 6 square. Okay, 8 square plus 6 square. Okay, मग किती येते ZPH ची व्हॅल्यू? What will be the value of ZPH? That is nothing but the 10 ohm.
सगळ्यांना कळलंय का हाऊ टू फाइंड आउट इट्स मॅग्निट्यूड? ओके, म्हणजे याच्यात रेजिस्टन्स पर फेज ची व्हॅल्यू काय आहे? रेजिस्टन्स पर फेज किती ओहम आहे? 8 ओहम. आणि झेड पर फेज काय आहे? 10 ओहम, जो की आपण काढलेला आहे. कसा काढलेला आहे? स्क्वेअर रूट ऑफ दिस रेजिस्टन्स पार्ट प्लस दिस रिएक्टन्स पार्ट. ओके, आता पुढे काय दिलेलं आहे बघा. इट इज कनेक्टेड टू दी सप्लाय ऑफ 400 वोल्ट. लक्षात ठेवायचं, कुठला लोड कनेक्टेड आहे? स्टार कनेक्टेड लोड आहे, बरोबर आहे. सप्लाय किती दिलेला आहे? 400 वोल्ट. लक्षात ठेवायचं, व्हेनेवर स्टार कनेक्टेड लोड अँड व्होल्टेज इज गिवन, it is always a line voltage. It is always a line voltage which is of what? 400 volt. काय लक्षात ठेवणार? स्टार कनेक्शन मध्ये काय लक्षात ठेवणार? what you are going to remind, whatever the given value of the voltage is there, which is nothing but the line voltage, which is the 400 volt. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? लाईन करंट, दॅट इज नथिंग बट दी IL. ओके, आणि त्याच्यानंतर पॉवर फाइंड आउट करायची, ऍक्टिव्ह अँड अपरंट पॉवर. ओके, सगळ्यांना गिवन थिंग्स कळलेले आहेत का? काय गिवन थिंग्स दिलेले आहेत सगळ्यांना कळलेले आहेत का? एव्हरीबडी गॉट इट? व्हॉट गिवन थिंग्स टू यू? येस सर. आता मला बघा, आता फॉर दी स्टार कनेक्टेड लोड, ओके, ज्या वेळेस 3 फेज सप्लाय साठी जे काय आपण कुठलेही कॅल्क्युलेशन करतो, बरोबर आहे, कुठलेही कॅल्क्युलेशन करतो, हे कशावर करायचे आहेत? पर फेज वर करायचे आहेत. कशावर? पर फेज. म्हणजे जर मला व्होल्टेजचा फॉर्म्युला लिहायचा झाला तर मी काय लिहू शकतो? VPH इज इक्वल टू IPH into ZPH. VPH is equal to IPH into ZPH. आता मला VPH ची व्हॅल्यू माहिती आहे का? Whether I know value of VPH? नो. No, but I know the value of line voltage. And what is the relation for line voltage and phase voltage in star connected load? स्टार कनेक्टेड लोड मध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेजचं रिलेशन काय आहे? VL is equal to what is that? √3 3 into VPH. आता VL ची व्हॅल्यू दिलेली आहे का? दिलेली आहे 400 which is equal to √3 VPH. So find out the value of VPH किती ते सगळ्यांनी सांगा फाइंड आउट करून कॅल्सीवर. 230.94 ohm. So this is the value of VPH. बरोबर आहे. आता तुम्ही काय करणार? ही VPH ची व्हॅल्यू याच्यात पुट करा. काय ते बघा, VPH इज इक्वल टू IPH इंटू ZPH. बरोबर आहे. आता VPH किती आलेला आपला? 230.94. IPH आपल्याला माहित नाहीये, इंटू ZPH ची व्हॅल्यू माहितीये का? माहितीये का आपल्याला? 10 वोल्ट, सॉरी 10 ओहम. सो 10. सो फाइंड आउट किती येते IPH ची व्हॅल्यू. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ IPH? 23.09. करेक्ट, 23.094 एम्पियर. बरोबर आहे. पण आता मला व्हॅल्यू कशाची मिळालेली आहे? फेज करंट. बरोबर आहे. मला पाहिजे काय? लाईन करंट. मग आता मला सांगा, इन दिस स्टार कनेक्टेड लोड what is the relation between phase current and line current? IL is equal to IPH. Correct. What is that? IL is equal to IPH. म्हणजे तुमची IL ची व्हॅल्यू कुणा एवढी येणार आहे? That is nothing but the IPH. So what is value of your IL? That is nothing but the 23.094 ampere. कळलेलं आहे का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस वन? ओके. आता मला काय काढायचंय? ऍक्टिव्ह पॉवर. आता फॉर्म्युला काय ऍक्टिव्ह पॉवरचा कोण सांगते मला? व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर ऍक्टिव्ह पॉवर?
आपण काल बघितलाय, तुम्ही लिहून पण घेतलाय काय? P is equal to is equal root to 3 VL 3VL cos phi. रूट IL in 3 cos. VL IL cos of phi. पण आपल्याकडे cos phi आहे का आता? Whether cos phi is available with us? No. But आपण मागच्या वेळेस बघितलंय cos phi कसा काढायचा मागच्या चॅप्टर मध्ये. हाऊ वी आर सीन हाऊ R वी by आर Z. R by Z. आर बाय झेड. म्हणजे इथे तुम्ही काय लिहिणार? RPH divided by ZPH. So what will be your RPH? That is 8. And what will be your ZPH? That is 10. So value of cos phi that is equal to 0.8. 8. ही व्हॅल्यू आता इथे ठेवा. बघा सगळ्यांनी काय ते रूट 3 VL ची व्हॅल्यू काय? व्हॉट विल बी दी व्हॅल्यू ऑफ VL? हा किती दिलेली आहे VL? 400 इंटू IL ची व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे, किती आली आहे? 23.094 इंटू कॉस फाय किती आहे? 0.8. सो फाइंड आउट ऍक्टिव्ह पॉवर. काढली का सगळ्यांनी ऍक्टिव्ह पॉवर? काय येते साधारणतः? कळते का किती येते काय? 1 2 हा सांगा. 1 2 803.3. 803.3 वॅट. बरोबर आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ऍक्टिव्ह पॉवर. आता त्यांनी काय करायला सांगितले? दॅट इज नथिंग बट दी ऍपरंट पॉवर. दॅट इज नथिंग बट दी ऍपरंट पॉवर विच इज इक्वल टू रूट 3. काय फॉर्म्युला ऍपरंट पॉवरचा? रूट 3 VL इंटू IL. बरोबर आहे का? So put all the values. रूट 3 into VL ची व्हॅल्यू किती आहे? 400 into IL तुम्ही फाइंड आउट केलेला आहे किती आहे? 23.094. सो अपरंट पॉवर ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. किती येते सांगा अपरंट पॉवर? 16,004. किती येते? किती येते? 1 अशी येते का बघा? 1,599 असे येते का? 1,5,999.99. याचं युनिट काय? वोल्ट अँपिअर. एकदा ऍक्टिव्ह पॉवर सगळ्यांनी चेक करा, कारण जर अपरंट पॉवर एवढी येत असेल तर ऍक्टिव्ह पॉवर पण 12,799 असेल. 23.094 इंटू 0.8. अरे अपरंट पॉवर वेगळी येते. सॉरी ऍक्टिव्ह पॉवर. जरा कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा गेले. सरांनी तुमच्यावर सरांनी तुमच्यावर एवढा विश्वास टाकला तर आन्सर लगेच सरांना चुकीची सांगते का? किती येते बघा? 12,799.99 in watt. This is the active power and this is nothing but the reactive power. सगळ्यांना कळले का कसं सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल? सगळ्यांना कळलेलं आहे का? एव्हरीबडी गॉट दिस? याला काय म्हणायचं? दिस इज नथिंग बट दी पर फेज इम्पिडन्स. यातला जो पहिला पार्ट आहे दॅट इज रेजिस्टिव्ह पार्ट अँड सेकंड इज दी रिएक्टिव्ह पार्ट. याची जर मॅग्निट्यूड काढायची झाली तर कशी काढणार तुम्ही? अंडर रूट दिस रेजिस्टिव्ह पार्ट स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर. गॉट इट एव्हरीवन? कळलेलं का सगळ्यांना? ओके. सो राईट डाऊन विद इन 5 minutes. 5 मिनिटात लिहून घ्या.
झालंय का? Completed everyone? Yes, sir. Or should I wait for 1 minute? Okay, I will wait for 1 minute. You can complete. Completed? Yes, sir. Can I erase it? Okay, Yes, sir. now we will write another example. Okay, yeah. Three coils, each having each having a resistance of 15 ohm and inductance of 0.03 Henry connected in star across three phase 400 volt 50 hertz supply. Full stop. Calculate first line current and second active power. Okay, आता बघा सगळ्यांनी लक्ष द्या. विच इज गिवन थिंग्स टू मी. आता काय म्हणलेलं आहे, 3 कॉइल दिलेले आहेत. हॅव्हिंग काय म्हणलंय, 3 कॉइल each having the resistance of 50 ohm. म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, दिस इज द व्हॅल्यू ऑफ RPH, that is the 15 ohm. ओके, देन इंडक्टन्स दिलेला आहे, दॅट इज जर तुम्ही त्याला LPH म्हणलं, दॅट इज नथिंग बट दी 0.03 हेनरी. पण आपल्याला ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करतोय झेड साठी, त्यावेळेस आपल्याला इंडक्टन्स पाहिजे का? वेदर वी विल रिक्वायर इंडक्टन्स? नाही. आपल्याला काय पाहिजे, रिएक्टन्स. बरोबर आहे. मग मी आता कसा काढणार आहे रिएक्टन्स, XPH. रिएक्टन्स कसा काढणार आहे, माझ्याकडे इंडक्टन्स आहे, इंडक्टन्सच्या रिएक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, 2 pi f. 2 pi FLPH. मग काय यूज करणार, 2 pi f. फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे बघा इथं, 50 हर्ट्ज. 50 इंटू L ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 0.03. सो फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ रिएक्टन्स. किती येतो रिएक्टन्स, व्हॉट विल बी दॅट? 9.48. 9.24. 9.42 ओहम. आता मला काय फाइंड आउट करायचंय, मला रिएक्टन्स भेटला, रेजिस्टन्स भेटला, त्याच्यावरून मी काय फाइंड आउट करू शकतो आता, ZPH. कसं फाइंड आउट करणार, ह्या दोघांचं स्क्वेअर रूट. म्हणजे काय येणार आहे, 15 स्क्वेअर प्लस 9.42 स्क्वेअर. सो फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ ZPH. किती येते ZPH ची व्हॅल्यू, 17.7. किती ते, 2 मिनिटं.
17.71. 7-1. 17.71. Correct. Correct. 17.71 ओहम ZPH. ओके. आता सगळ्या गोष्टी आपल्याला भेटलेल्या आहेत का? फाइंड आउट काय करायचं आता? व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट? लाईन करंट. पण आता लाईन करंट फाइंड आउट करण्याआधी काय फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला? फेज Phase करंट. current. So what will be the formula? VPH is equal to IPH into ZPH. आता तुम्हाला VPH दिलेला आहे का? नाही. पण तिथं हे व्होल्टेज दिलेलं आहे 400 वोल्ट. हे कुठलं व्होल्टेज आहे? दॅट इज VL. दॅट इज 400 वोल्ट. मग आता याच्यावरून इन दी स्टार कनेक्टेड लोड व्हॉट इज द रिलेशन बिटवीन VL अँड VPH? VL is equal to root 3 VPH. VL ची व्हॅल्यू किती आहे? 400 is equal to root 3 into VPH. So value of your VPH is equal to 230.09. बरोबर आहे का? 94. 230.94 येते का? हा. असं येते का? 230.94 वोल्ट. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ युअर VPH. मग या इक्वेशन मध्ये पुट करा वरच्या. VPH इज इक्वल टू IPH इंटू ZPH. आता VPH ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 230.94. दॅट इज इक्वल टू IPH किती आहे काढायचं आहे आपल्याला. IPH इंटू व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ ZPH किती आहे? 17.71. सो फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ IPH. व्हॉट विल बी दॅट व्हॅल्यू? 13.04. किती ते? 13.04. 0.04. ampere. Okay, so this is the value of current per phase. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता? लाईन करंट. So what is the relation between line current and phase current in star connected load? काय? Both are equal. Both are equal. That is IL is equal to IPH. So your line current is equal to phase current. So how much it is? 13.04 ampere. This is the value of your line current. आता active power find out करायला सांगितले. What will be the formula for active power? Root 3 VL IL cos of phi. Cos phi माहित आहे का तुम्हाला? Whether you know cos phi? No. No. So find out here cos phi, that is equal to RPH divided by ZPH. So what will be the value of RPH here? आपण किती आहे? 15 divided by ZPH 17.71. So what is cos phi? किती येते cos phi? 0.846. 0.846. Now put that value here. So what it becomes? Root 3. VL is how much? 400 into IL is how much? 13.04 into cos phi. How much it is? 0.846. So find out the value of active power. किती येते? Should I calculate? Root 3 7643.08. 0.846. असे येते का बघा? 7643.08 ना? Yes, sir. 08. And what will be the unit of active power? That is nothing but the watt. This is our final answer. कळलेलं का सगळ्यांना? Everybody got this one? Everybody got this one? Sir. ओके. इथं वेगळं काय होतं? आधीच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला असा रिएक्टन्स दिला होता कसा? R प्लस JX वाला. ओके, म्हणजे 4 प्लस J3 असं दिलं होतं. बरोबर आहे. पण इथं त्यांनी काय दिलं होतं? R सेपरेट दिलेला आहे आणि ह्या रिएक्टन्स काढण्यासाठी कशाची व्हॅल्यू दिली ती? इंडक्टन्सची व्हॅल्यू दिली होती. त्याच्यावरून आपण काय काढला? रिएक्टन्स काढला आणि त्या दोघांचं स्क्वेअर रूट घेतल्यावर आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटली? दॅट इज दी ZPH. कळलंय का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस वन? Yes, sir. Okay, Yes, write sir. down, write down. Within a 5 minutes, you can write down.
लिहिलं? केलं सगळ्यांनी? कंप्लीट झालंय का? No, sir. Completed? Yes, sir. कुणाचा माईक चालू आहे तो पहिला ऑफ करा. ओके, झालंय का सगळ्यांचं? Completed everyone? Yes, sir. Okay, now we will go for next example. Okay, write down next example. Yeah, three impedances each of value 10 plus j 3.6 are connected in delta across three phase 440 volt 50 hertz supply. Full stop. Calculate first पहिली phase current. Calculate phase current. Second, power factor. And third, power consumed. ओके, आता बघा सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेटली लक्ष द्या. हे डेल्टाचं एक्झाम्पल आहे. सो व्हॉट इज गिवन इन दिस एक्झाम्पल? सी, 3 इम्पिडन्सेस, प्रत्येक इम्पिडन्सची व्हॅल्यू दिलेली आहे. ईच म्हणजे एकाची, दॅट इज नथिंग बट दी ZPH, दॅट इज 10 plus j 3.6. बरोबर आहे का? आता याची मॅग्निट्यूड कशी काढणार तुम्ही? ZPH इज इक्वल टू अंडर रूट 10 स्क्वेअर प्लस 3.6 स्क्वेअर. सो काय येते? ZPH ची व्हॅल्यू काय ते सांगा आता मला. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ ZPH? 10.62. Correct. 10.62 ohm. That is the value of ZPH. आता काय दिलेलं आहे बघा? They are connected in delta across 440 volt 50 hertz. डेल्टा मध्ये हे जे व्होल्टेज दिलेलं असतं, इट इज ऑलवेज अ फेज व्होल्टेज. दॅट इज 440 volt. स्टार मध्ये कुठलं असतं दिलेलं? इन दी स्टार विच व्होल्टेज इज देअर? line. Here phase voltage. Frequency how much it is? 50 hertz. काय काढायला सांगितलंय? फेज करंट काढायला सांगितलंय. They said that find out the value of
phase current. What they said that find out the value of phase current. Phase current सांगितलं का line current सांगितलं? Whether they said that phase current or line current? Phase current. Phase current is also easy. It is not difficult for us finding. Okay. Here we will add another point, that is phase current find out, and we will also find out the line current. Okay. Phase and line current. Okay. And power factor, that is nothing but the cos phi that we need to find out. Okay. Now see what will be the formula for phase current. How to find out phase current? VPH is equal to IPH into ZPH. बरोबर आहे का? What will be the value of phase voltage? They have given 440 volt is equal to IPH into ZPH किती दिलेला आहे? आपण काढलेला आहे 10.62. So find out the value of IPH, phase current. Phase current find out करा, किती येते? 41.43. किती येते? 41.4. 1.43 ampere. करेक्ट. आता याच्यावरून तुम्ही आता लाईन करंट कसा काढणार? व्हॉट विल बी द रिलेशन फॉर लाईन करंट अँड फेज करंट इन डेल्टा कनेक्टेड लोड? काय रिलेशन आहे? IL is equal to √3 IPH. करेक्ट. IL is equal to √3 IPH. So IL value we have to find out, √3 into IPH किती दिलाय? 41.43. So find out the value of line current. What will be that? Sir, IL is equal to IPH आहे ना? पण इन डेल्टा मध्ये वेगळं आहे ना. Now which load is there? जे काय आधी एक्झाम्पल सॉल्व्ह केले ते स्टार साठी होते. हा कुठला लोड आहे? डेल्टा कनेक्टेड दिलेला आहे. Yes sir. फॉर डेल्टा 71.75. करेक्ट. 75. 71.75 ampere. Okay. Now what they have to say? Find out the value of power factor. So how we can find out? Cos phi is equal to RPH divided by ZPH. So what will be the value of RPH? किती आहे व्हॅल्यू RPH ची? कोण सांगते? बघा. 10. This is the resistance and this is the reactance. So it is 10. And what will be the ZPH? 10.62. So find out the value of cos phi. What is that? 0.94. Correct. 0.94. That is nothing but the power factor cos phi. आता power consumed. Consumed power म्हणजे कुठली power असते? Which power is consumed in the circuit? True power. True power. त्यालाच तुम्ही काय म्हणता? You can call it is nothing but the active Active. power. What will be the formula for active power? √3 VL IL cos phi. आता तुम्हाला इथं VL ची व्हॅल्यू दिलेली आहे का? Whether VL value is given? No. But in a delta connected load, what is the relation between VL is equal to VPH. VPH. That is VL is equal to VPH. म्हणजे इथं VL ची व्हॅल्यू किती येणार आहे तुमची? What will be that? 440 volt. या इक्वेशन मध्ये पुट करा. म्हणजे काय ती बघा, ऍक्टिव्ह पॉवर √3 VL ची व्हॅल्यू 440 इंटू IL किती दिलेला आहे? काढलेला आहे आपण 71.75 into cos phi, that is 0.94. So find out the value of active power. 51399.99. 513, correct. 99.99. What is the unit of active power? It is in the watt. This is our final answer. कळलेलं आहे का सगळ्यांना? चेंज काय आहे कळलेलं आहे का डेल्टा आणि स्टार मध्ये? आता एव्हरीबडी गॉट दिस वन? Yes sir. Okay, write down the example. Write down.
Completed? Everyone completed? झालंय का सगळ्यांचं? Everyone completed? Yes. Yes, sir. Yes, sir.